प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, 2021 आपण प्रवेश करत आहोत आणि माझा विश्वास आहे ह्या 2021साठी प्रभू परमेश्वराने काही वचनं माझ्या अंतःकरणात दिलेली आहे आणि माझा विश्वास आहे की ती वचनं तुम्हाला आशीर्वादाची होणार आहेत. तुम्ही ह्या वचनाचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. एकच गोष्ट सांगतो, देवबापाची इच्छा आहे की 2021 तुम्ही विजयशाली जीवन जगावं, जयवंत जीवन, मोर दॅन अ कॉन्करर. मी देवाकडे मागत होतो, देवबापा ह्या 2021साठी मला काहीतरी मार्गदर्शन दे, मला तू दाखव. आणि मी थांबून होतो, मी प्रार्थना करू. काही वेळ मी आत्म्यामध्ये प्रार्थनेत होतो आणि एक वचन माझ्या हृदयामध्ये आलं आणि दे परमेश्वराची इच्छा आहे. आणि प्रियांनो, फक्त 2021साठी नव्हे तर जीवनातील प्रत्येक भागामध्ये तुम्ही विजयशाली असावं हे देवाचं इच्छा आहे. रोमकरासपत्राचा 8वा अध्याय आणि वचन 37 आपण काही गोष्टी पाहणार आहोत. प्रियांनो, त्यामध्ये आम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगितली. पहा काय वचन सांगतं. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. आमेन. महाविजयी हा शब्द वापरलेला आहे. रमाबाईने अनंत विजय म्हटलेला आहे. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे मोर दॅन अ कॉन्करर. हिंदीमध्ये म्हटलेलं आहे जयवंत से भी बढ़कर. वाव. तुम्ही महाविजय प्रीतीद्वारे, लक्षात ठेवा, विसरू नका, प्रीतीद्वारे. प्रीती, डू नॉट मिस दिस पॉइंट. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. प्रीतीद्वारे तुम्ही महाविजयी होणार आहात. प्रियांनो, देवाची इच्छा आहे ह्या जगामध्ये असताना तुम्ही विजयशाली जीवन जगावं. रोमकरासपत्राचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे. फक्त तिथं भाषांतरामध्ये थोडासा समस्या आहे. सार्वकालिक जीवनात असं म्हटलेलं आहे, तसा उल्लेख मूळ भाषांतरात नाही. आपण वाचूया रोमकरासपत्र 5वा अध्याय 17 वचन. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. जीवनात राज्य करतील. दॅट्स व्हेरी गुड ट्रान्सलेशन. सार्वकालिक जीवनात नाही म्हटलं ना, एका भाषा सार्वकालिक जीवनात राज्य करते. जीवनात. हा प्रियांनो, तुम्ही आणि मी जीवनात राज्य करावी देवाची इच्छा आहे. येशू ख्रिस्ताद्वारे प्रत्येक परिस्थितीत राज्य करणारे आम्ही लोक असावे. पण राज्य करण्यासाठी काय? ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तुम्ही सर्व प्रसंगामध्ये महाविजयी व्हावं. महाविजय कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये? ॲक्च्युली रोमकराच्या पत्रामध्ये 8व्या अध्यायामध्ये आणि 35व्या वचनामध्ये 7 पॉईंट दिलेले आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टीत तुम्ही महाविजयी व्हावं. वाचूया आपण ते 7 पॉईंट. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील का? ही तुम्हाला विभक्त करतील का? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून तुम्हाला, आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही महाविजयी आहात. आणि मग 38-39 वचनामध्ये आता ते वाचायचे नाही, अजून 10 पॉईंट दिलेले आहेत. मरण, जीवन, अधिपती, देवदूत, आत्ताच्या गोष्टी, येणाऱ्या गोष्टी, ह्या सर्वामध्ये तुम्ही महाविजयी. देवाची इच्छा आहे तुम्ही महाविजयी असावा. हालेलुया. तुम्ही म्हणाल का देवाची इच्छा की मी महाविजयी असावं? प्रियांनो, हा विचारधारा घेऊन 2021 प्रवेश करा. देवाची इच्छा, माझ्या पित्याची, माझ्या स्वर्गीय बापाची इच्छा मी महाविजयी असावं. माझ्या येशूची इच्छा मी महाविजयी असावं. महाविजयी म्हणजे काय? व्हॉट इट मीन्स टू बी मोर दॅन अ कॉन्करर. कॉन्करर हा जो शब्द आहे प्रियांनो, त्याचा मी थोडासा अभ्यास करू. कॉन्करर हा शब्द ग्रीकमध्ये हुपर्निकाव, HUPERNIKAO हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ टू वँकिश बियॉन्ड, म्हणजे इंग्लिशमध्ये असं म्हटलं टू डिफीट समबडी कम्प्लिटली. त्याला पूर्णपणे हरवणं, एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे हरवणं. किंवा त्याला अजून एक असा अर्थ दिलेला आहे टू गेन डिसिसिव्ह विक्ट्री, म्हणजे एक निर्णायक विजय घेणं. पण तेवढंच नाही म्हटलेलं. जो शब्द आलेला आहे वँक्विश बियॉन्ड, म्हणजे नुसतं हरवणं नाही, शत्रूला फक्त हरवणं नाही, पण त्याच्याही पलीकडचा विजय. मोर दॅन कॉन्करर.
नुसतं कॉन्करर नाही, नुसतं विजय घेणारं नव्हे, त्यापेक्षाही अधिक. आणि म्हटलं प्रभू हे काय आहे, मला याचं प्रगटीन होऊ दे. आणि मी प्रार्थना करायला लागलो, देवा मला समजू दे. आणि मला अचानक प्रियानं यहोशफाटाच्या जीवनामधली एक घटना आठवली की त्यांनी त्यांच्या शत्रूला नेस्तानाबूत केलं. म्हणजे त्यांनी केलं म्हणजे अक्षर प्रभूंनी केलं. आणि ती जी गोष्ट, ती वचनं ती माझ्या समोर आली. आणि मला म्हटलं प्रभू तुला धन्यवाद, किती अद्भुत आहेस. म्हणजे जो तुम्ही दुसरी इतिहासाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि यहोशफाटाची गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळते. 20वा अध्याय आणि 25व्या वचनापासून ते 27 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी ॲक्च्युली 24 वचनापासून सुरू करू आपण वाचायला, कारण तिथं काही छान गोष्टी सांगितल्यात. 24 ते 27 वचनं. हां. रानातील टेहळणीच्या बुरुजानजीक यहुदी लोकांनी येऊन त्या समुदायाकडे दृष्टी फेकली. आमेन. तेव्हा चोहोकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडली आहेत, कोणी निभावला नाही असे त्यास दिसून आले. यहोशापाट व त्याचे लोक लूट करावयास आले, तेव्हा त्या प्रेतामध्ये बहुत धन, वस्त्रे व मौल्यवान अलंकार त्यास मिळाले. ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यास ते वाहून नेता येईनात. लूट एवढी होती की ते 3 दिवसापर्यंत करीत होते. 3 दिवसापर्यंत. विचार करा, अख्खं यहुद्याचे सैन्य 3 दिवस. सैन्य प्रियांनो, मला माहित नाही किती लोक होते संख्या, पण तो होता, तो मोठा समुदाय होता. 3 दिवस लूट गोळा करत होता. 3 दिवस हा फार अंडरलाईन करा, फार महत्वाचा आहे प्रियांनो. 3 दिवस हा समजणं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये 3 दिवस हे फार महत्वाचे आहेत. ओके, 3 दिवस. हा. 4थ्या दिवशी ते बराका म्हणजे आशीर्वाद नावाच्या खोऱ्यात एकवट बराका. झाले. बराका हे वर्ष, बराका हे वर्ष आशीर्वाद, हे वर्ष आशीर्वाद. वाव. पुढं. हा. तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला. आमेन. त्या स्थळाचे नाव बराका खोरे असे आजवर पडले आहे. बराका थोरे. परमेश्वराचा धन्यवाद जेव्हा केला जातो, ते बराकाचे सामर्थ्याने आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मोकळे होतात. पुढे जाऊया 27 पर्यंत. हा. मग सर्व यहुदातले लोक व यरुशलेमकर व त्यांच्या अग्रभागी यहोशापाट हे मोठ्या आनंदाने यरुशलेमीकडे परत चालले. व त्यांच्या अग्रभागी यहोशापाट होता. परमेश्वराने त्यास आपल्या शत्रूवर विजय प्राप्त करून देऊन हर्षभरित केले होते. आमेन. नुसतं शत्रूवर विजय दिला नाही, तर त्यांना हर्षभरित केले होते. वाव प्रियांनो, मोर दॅन कॉन्करर, विजयशाली, महाविजयी, अनंत विजयी. वाव. जैवन से बडकर. ही देवाची इच्छा आहे की तुम्हाला मला प्रियांनो ह्या नवीन वर्षामध्ये 2021 मध्ये आम्ही प्रवेश करत असताना महाविजयशाली जीवन जगावं. ॲक्च्युली आपण थोडंसं यहोशफाटाच्या जीवनाचा अभ्यास करूया. ही काय परिस्थिती होती. जर तुम्ही पाहाल तर 20व्या अध्यायाचं पहिले 1, 2, 3 वचनं पाहाल तर त्या ठिकाणी यहोशुआची आणि अख्ख्या यहुद्या राष्ट्राची परिस्थिती सांगितली होती. काय परिस्थिती होती प्रियांनो? कदाचित ती परिस्थिती तुमची माझी असू शकते. कदाचित तुम्ही ह्या 2021 बद्दल काही भविष्यवाणी ऐकल्या असतील. WHO ओके, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी घोषणा केली करोनापेक्षा अधिक मोठं पॅन्डेमिक येणार आहे. कोणीतरी भविष्यवाणी केली भयानक गोष्टी येणार आहेत, आर्थिक अडचणी, समस्या, मंदी येणार आहे. मला माहित नाही कोणीतरी काय भविष्य, पण पहा त्यामुळं कदाचित 2021 मध्ये जायचं तर कसं जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे. ओके, काय म्हणतं वचन? हां. यानंतर मवाबी व आमोनी आणि त्यांच्याबरोबर मौनातले कित्येक लोक युद्ध करावयास यहोशापाटावर चालून आले. हां. काही लोकांनी येऊन यहोशापाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हससोन तामार उर्फ एन गेदी येथवर आला आहे. यहोशापाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्यास मार्गास लागला. सर्व यहुदाने उपास करावा असे त्यांनी फरमावले. फार महत्वाची. यहोशापाट आणि यहुदा देश घाबरून गेले. प्रियांनो, ही रियालिटी आहे. ज्यावेळेस
भीती वाटते त्यावेळेस यहोशफाटांनी जे केलं ते आम्ही शिकायला पाहिजे. परमेश्वराला शोधायला आम्ही जायला पाहिजे. लक्षात ठेवा प्रियांनो, इकडं तिकडं भटकण्यात काही पॉईंट नाही. ह्याला शोधा त्याला शोधा, याचं उत्तर काढा, गुगल करा. त्यापेक्षा परमेश्वराला शोधा. माझ्या भावांनो बहिणींनो, यशस्वी जीवन जगण्याचं मूळ कारण, विजयशाली जीवन जगायचं मूळ कारण परमेश्वराला शोधणं आहे. आणि मग 4थ्या वचनापासून त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. तर 13व्या वचनापर्यंत ती प्रार्थना लिहून काढलेली आहे. वाचा, त्यावर मनन करा. मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, खूप छान प्रार्थना ती आहे. पण मी फक्त 12 वचन वाचू इच्छितो, कारण यहोशफाटांनी स्वतःची परिस्थिती सांगितलेली आहे 12 वचनामध्ये. तो काय म्हणतो पहा, देवाला तो सांगत आहे काहीतरी. हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्हाला माहित नाही, आम्हाला येणाऱ्या जीवनातल्या कुठल्या गोष्टीमध्ये आम्हाला ताकद नाही आहे. आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही. नुसतं ताकदच नाहीये, तर आम्हाला कळत नाही, सुचत नाही, डोक्यामध्ये माहित नाही काय करायचं आम्हाला. पण आमचे डोळे तुझकडे लागले पण आहेत. आमचे डोळे कोणाकडे लागलेले आहे? मी आपली दृष्टी पर्वताकडे लागतो, मला सहाय्य कुठून येते? आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर. माझे डोळे कुठं प्रिय? आज मी तुम्हाला विनंती करतो की तुमचे डोळे फक्त प्रभूकडे आणि प्रभूकडेच लागले पाहिजे. त्याकडे तुम्ही जेव्हा डोळे लावाल त्यावेळेस तुम्ही विजयशाली जीवन जगाल. पुढे वाचा. तेव्हा सर्व यहुदी बस आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, त्या ठिकाणी ही प्रार्थना त्यांनी केलेली आहे. पण त्या लगेच प्रभूने त्याला उत्तर दिलं. आणि मग 14 ते 17 वचनामध्ये माझी इच्छा आहे प्रियांनो, हे जे भविष्यवाणीचे शब्द आहेत ते तुमच्या मायासाठी 2021 साठी आहेत. ते स्वीकारा. ते भविष्यवाणीचे शब्द जर तुम्ही स्वीकाराल तर तुमच्या जीवनामध्ये एक नवीन कार्य घडेल. पहा काय म्हटलं देवाचं वचन. 14 वचनापासून पुढे वाचूया. मग आसाप वंशातला यहजिएल बिन जखर्या बिन बनाया बिन यईएल बिन मतन्या लेवी हा या मंडळीमध्ये उभा होता. त्याच्या ठाई परमेश्वराचा आत्मा उतरला आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुद्यांनो, यरूशलेम निवासी जन हो, आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका. पहिली गोष्ट, हा समुदाय पाहून घाबरू नका. जे काय असेल, कदाचित तुम्ही कुठलं भविष्यवाणी ऐकलं असेल, कोणी तुम्हाला काही सांगितलं, पहिली गोष्ट घाबरू नका. पुढं कचरू नका. कारण युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. हालेलुया. युद्ध तुमचं नव्हे, युद्ध माझं नव्हे, परमेश्वर माझ्यासाठी युद्ध करणार आहे. हालेलुया. पुढं उद्या त्यांच्याशी सामना करावयास जा. उद्या काही क्षणापूर्वीपासून, काही वेळामध्ये, त्या नवीन वर्षामध्ये, उद्या ह्या नवीन वर्षामध्ये तुम्ही प्रवेश करत आहात. तुम्ही कसे करा? उद्या त्यांच्याशी सामना करावयास जा. तुम्ही सामना, हा प्रियांनो, हे वर्षाचा सामना करायला तुम्ही प्रवेश करा. पुढं पहा, ते सीस गड चढून येत आहेत. यरूयेल रानापुढे जेथे खोरे संपते तेथे तुम्ही त्यास गाठाल. या लढाईत तुम्हास लढावे लागणार नाही. ऐका प्रियांनो, ह्या लढाईत तुम्हाला, हे परमेश्वराचं वचन, लढाईत तुम्हाला लढावं लागणार नाही. तुम्हाला काय करायचंय वाचत जाऊया. हे यहुदा, हे यरूशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमचे कसे तारण करील ते पहा. तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्वराचा तारणाचा अनुभव घ्या. आमेन. पुढं घाबरू नका, कचरू नका. उद्या त्याच्यावर चाल करून जा. कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. कारण परमेश्वर यहोवा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. माझ्या भावांनो, 2021 मध्ये प्रवेश करत असताना परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आणि हीच बातमी प्रभू मला सांगत आहे. भिवू नका, घाबरू नका. तुम्ही त्या गोष्टी, कदाचित तुम्हाला प्रश्न, प्रियांनो लक्षात ठेवा, हे जुन्या करारामध्ये, नव्या करारामध्ये इम्मॅन्युअल, आम्हाबरोबर देव, येशू आमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला टाकणार नाही. युगाच्या शेवटापर्यंत सदा सर्व काळ मी तुम्हाबरोबर आहे. मी तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. प्रियांनो, ही बातमी आमच्या स्वतःला देण्याची गरज आहे. हे वचन आमच्या हृदयात स्वीकारण्याची गरज आहे. हे पवित्र शास्त्रातली वचन आम्ही स्वीकारण्याची गरज आहे. का? कारण त्याद्वारे आम्हाला यश आहे. आम्हाला मोर दॅन कॉन्करर, एक महाविजयी जर बनायचं असेल तर ह्या गोष्टी स्वीकारण्याची गरज आहे.
पुढं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, कशा प्रकारे यहोशफटाने युद्ध लढलेलं आहे. त्यांनी सर्वांना घोषणा केली, त्यांनी योजना केली, तुम्ही संदेश त्याच्या शब्दावर विश्वास ठेवा. आज हाच फार महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की लोक सर्व वर्तमानपत्राच्या शब्दावर, टी व्हीच्या बातम्यांवर, WHO माहितींवर जसे काही ते देव आहेत तसंच ते सांगतायत. ओके, बऱ्याच गोष्टीवर ते विश्वास ठेवतात, जगातल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात, पण देवाच्या शब्दावर विश्वास ठेवण्यापासून डरतात. प्रियांनो, मी तुम्हाला आज विनंती करतो, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा, कारण देवाचा शब्द ताऊन सुलाखून निघालेला शब्द आहे. ओके, नीतिसूत्रामध्ये 30 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये देवाचं वचनाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, फार महत्त्वाची गोष्ट सांगितली. प्रियांनो, नीतिसूत्र याचा 30 अध्यायाचं 5वं वचन, ईश्वराचे प्रत्येक वचन ईश्वराचं, देवाचं प्रत्येक वचन शुद्ध आहे, शुद्ध आहे, त्याचा आश्रय करणाऱ्यांची तो ढाल आहे. ऐका प्रियांनो, जेव्हा तुम्ही त्या वचनाचा आश्रय करता, त्या शब्दाचा आश्रय करता, देव तुमचा ढाल बनतो. प्रॉब्लेम असा आहे की आम्ही ह्या जगातल्या शब्दांना एवढं महत्त्व देतो, जगातल्या गोष्टींना, आणि देवाच्या शब्दाला दुय्यम स्थान देतो. आज तुम्हाला विनंती करतो, त्या देवाच्या शब्दाला महत्त्व द्या, कारण ते देवाचं शब्द तुम्हाला वाचवणार आहे, तुम्हाला मोर दॅन कॉन्करर बनवणार आहे. यहोशफटाने तो घाबरून गेला होता, परिस्थिती भयभीत होती, माहीत नाही, एवढा मोठा लोकसमुदाय, तेवढी ताकद नव्हती, भयानक परिस्थिती होती, पण त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. काय शब्द? देवाचं वचन सांगतो, तुम्ही जा. कसं जा? देवाची उपकार स्तुती करत, देवाला धन्यवाद. अरे, देवाला धन्यवाद. मी तुम्हाला विनंती करतो, प्लॅन करा ह्या पूर्ण 365 दिवसामध्ये, येणाऱ्या 2021 मध्येच नव्हे तर जीवनातील प्रत्येक दिवस, की देवाला मी स्तुतीचा यज्ञ रोज सादर करणार आहे, कारण मी रोज विजयशाली जीवन जगणार आहे. त्याने त्याच्या सैन्याच्या पुढं देवाला धन्यवाद देणारं, देवाची स्तुती करणारे लोक नेमले. तुम्ही तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला का नाही ठेवत? जीवनातल्या रोजच्या, तुम्हाला कामाला जाण्या अगोदर, तुम्हाला उठल्यानंतर तुम्ही का नाही देवाची उपकार, देवाला धन्यवाद देण्याचा यज्ञ सादर करण्याचा योजना करत? प्रियांनो, देवावर प्रेम करण्यासाठी शिका. आणि मग त्यांनी ते केल्यानंतर बायबलचं वचन, देवाने दबा धरणारे नेमले आणि त्या प्रत्येक शत्रूला ठार केलं, इतकं ठार केलं की 3 दिवस, फार महत्वाची गोष्ट आहे, 3 दिवस ते लुटत होते. 3 दिवस मार्कआउट करून ठेवा प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर ज्यावेळेस मरण पावला, त्यांनी त्या वधस्तंभावर त्या शत्रूला नेस्तानाबूत केलं. 3 दिवस काहीतरी तो करत होता प्रियांनो. त्याची लूट फार महत्वाची गोष्ट आहे. बायबलचं वचन सांगतं, त्याने कैद्यांना कैद करून नेलं, कैद्यांना सोडवलं आणि तो घेऊन गेला. आणि त्याने आपल्याला दानं दिले, मनुष्यांना ती दानं दिले. व्हॉट अ वंडरफुल गॉड इज. माझ्या भावना बहिणींनो, मोर दॅन कॉन्करर. तुम्ही काय आहात? तुम्ही महाविजयी आहात. आता महाविजयी असणं तेवढंच पुरेसे नाही आहे. ते कसं व्हायला पाहिजे नव्या करारामध्ये, ही जुन्या करारातली स्टोरी मी तुम्हाला सांगितली, गोष्ट सांगितली. पण जुन्या करारामध्ये यहोशफाट आणि यहुदाचं राज्य महाविजयी झालं. नव्या करारामध्ये काय? पॉल आम्हाला या ठिकाणी म्हणतो की माझी इच्छा आहे, पुन्हा एकदा रोम 8:35 वचन वाचूया, की त्यामध्ये तुम्ही महाविजयी व्हायला पाहिजे. कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? आमेन. प्रियांनो, आय जस्ट वॉन्ट यू टू मार्क आउट, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आणि विभक्त. ख्रिस्ताची प्रीतीने विभक्त होऊ शकतं, कोण ना कोणतं विभक्त करू शकतं, पण कोण करू शकतं? पुढं वाचूया. क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? ह्या 7 गोष्टी आहेत. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून तुम्हाला विभक्त करतील का? किंवा तुम्ही जर 38 आणि 39 वचन वाचलं तर त्या ठिकाणी 10 गोष्टी आहेत. जीवन, मरण, देवदूत, आत्ताच्या गोष्टी, होणाऱ्या गोष्टी, उंची, खोली. कुठली गोष्ट तुम्हाला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकते? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण तुम्हाला विभक्त करू शकतं? प्रॉब्लेम असा आहे, मी महाविजयी, मोर दॅन कॉन्करर जीवन का जगत नाही? कारण मला ख्रिस्ताची प्रीतीच माहीत नाहीये.
आय डोंट नो द लव्ह ऑफ क्राइस्ट. मी स्वतःला त्या ख्रिस्ताच्या प्रीतीच्या द्वारे भरून घेतलेलं नाही आहे. त्या ख्रिस्ताच्या प्रीतीबद्दल माझ्या मनामध्ये गैरसमज आहेत. त्या ख्रिस्ताच्या प्रीतीबद्दल माझ्या जीवनामध्ये मला चुकीचे अनुभव आहेत. आज मी तुम्हाला विनंती करतो, देवबापाला मागा, देवबापा माझे डोळे उघड, त्या ख्रिस्ताची प्रीती मला समजू दे. प्रियांनो, फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला मला ती ख्रिस्ताची प्रीती समजत नाही तोपर्यंत प्रियांनो ह्या जगामध्ये आम्ही यशस्वी जीवन जगू शकत नाही. तुम्ही महाविजयशाली होऊ शकत नाही. पॉल म्हणतो ख्रिस्ताची प्रीती, त्या प्रीती तुम्हाला कोण, जर ती प्रीती तुमच्या माझ्या हृदयात असेल, माझ्या जीवनात असेल, तर प्रियांनो जगातील कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही विजयशाली असणार. या 2021 हा निर्णय करा की देवबापा, मी हा 2021 त्या ख्रिस्ताच्या प्रीतीचं प्रगटीकरण, ख्रिस्ताच्या प्रीतीचा अभ्यास, ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मुळावलेलं जीवन मी जगेल. इनफॅक्ट पॉल प्रार्थना करतो. आपण जाऊया एफिसकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 14 पासून पुढची वचनं. प्रियांनो, फार सुरेख वचनं आहेत. देवाच्या प्रीतीबद्दल आणि ख्रिस्ताच्या प्रीतीबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ही देवाची प्रीती, तो म्हणतो की अंतर्यामामध्ये आहे, तुमच्या आतमध्ये आहे. वाचूया आपण काय म्हटलेलं आहे. ह्या कारणास्तव स्वर्गातील व पृथ्वीवरील प्रत्येक वंशास ज्या पित्यावरून नाव देण्यात येते, त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो, गुडघे टेकून प्रार्थना करतो. मी स्वतःसाठी केलेली आहे, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. तुम्ही देखील स्वतःसाठी प्रार्थना करा. प्रियांनो, गुडघे टेकून देवबापाकडे प्रार्थना करा. काय प्रार्थना पहा. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. पहिली गोष्ट, त्याच्या आत्म्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या अंतर्यामामध्ये तुम्ही बलशाली व्हावं, बलवान व्हावं. अंतर्यामामध्ये बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं की माझ्या बुद्धीमध्ये किंवा माझ्या देहामध्ये बलशाली, कारण आम्हाला जे दिसतं त्यावर आम्ही आमचं जीवन जगतो, ह्या 5 इंद्रियावर. अंतर्यामामध्ये, आतमध्ये बलशाली व्हावं. पुढं, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. दुसरी महत्वाची गोष्ट, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये, कोणाच्या विश्वासाद्वारे? तुमच्या पास्टरच्या विश्वासाद्वारे नाही हो, नाही. तुमच्या पत्नीच्या विश्वासाद्वारे नाही, तुमच्या लेकरांच्या नाही, तुमच्या विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात वास करणारे. लक्षात ठेवा, त्याने तुमच्या अंतःकरणात वास करावा. पुढं, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले, यासाठी की तुम्ही प्रीतीमध्ये मुळावले. पा, याचं कारण सांगितलेलं आहे. यासाठी की तुम्ही प्रीतीमध्ये मुळावलेलं. वाचा पुढं. व पाया घातलेले असे असून, पाया घातलेलं असं असून, तिची रुंदी, प्रीतीची रुंदी, लांबी, उंची व खोली किती, व खोली किती, हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून तुम्ही घ्यावयास, एकट्यानेच नव्हे तर सर्व पवित्र जनांसह तुम्ही समजून घेण्यासाठी, व बुद्धीस अगम्य अशी माझ्या ख्रिस्ताची भावांनो, प्रीती, ती प्रीती समजणं महत्वाचं. आणि मी सांगतो, ती प्रीती समजायला कदाचित तुम्हाला आयुष्य लागेल. देवाची प्रीती बुद्धीस अगम्य, हे बुद्धीस अगम्य, बुद्धीला न समजणारी. मी म्हटलं प्रभू, जर बुद्धीला समजत नाही तर ख्रिस्ताची प्रीती, प्रियांनो, पण देव परमेश्वर ती प्रीती जेव्हा प्रगट करतो ना, ती बुद्धीच्या पलीकडची प्रीती आहे. बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे. तुम्ही ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावा, शक्तिमान व्हावे. प्रियांनो, 2021 मध्ये हे तुम्ही आणि मी निर्णय करू शकतो का, जर मला एक कॉन्करर, मला एक विजयशाली जीवन जगायचं आहे, तर मला ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यायला. आणि जेव्हा मला ख्रिस्ताची प्रीती समजते प्रियांनो, तेव्हाच मी विजयशाली होतो. मला कोणी हरू शकत नाही, मला कुठली परिस्थिती मागे टाकू शकत नाही. मी विजयशाली जीवन जगतो. मी विजयामधून विजयात, यासाठी की मी देवाच्या परिपूर्णतेवर, काय म्हटलं, शेवट काय केलं त्या वचनाचं, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. वा, देवाची परिपूर्णता तुम्हाला प्राप्त. फक्त ख्रिस्ताची प्रीती प्रियांनो, ती तुम्हाला विजयशाली. मग छळ आला, संकट आलं, दुष्काळ पडला, त्यामध्ये देखील तुम्ही विजयशाली आहात. वा, मला माहिती आहे प्रियांनो, हे 7 गोष्टीवर मला तुम्हाला सांगायची इच्छा आहे, पण आता तेवढा वेळ नाही आहे.
पण निश्चितच आपण ते बघणार आहोत येत्या दिवसामध्ये. पण आज मी एवढंच सांगतो प्रियांनो, की ख्रिस्ताचं प्रेम समजून घ्या, त्यावर विश्वास ठेवा. ख्रिस्ताचं प्रेम, त्याचं प्रगटीकरण मागा. देवा, त्या ख्रिस्ताचं प्रेम मला तू दे. कारण ख्रिस्ताचं प्रेम त्या शत्रूला हरवण्याचं ताकद ठेवतो प्रियांनो. फक्त प्रेम. लक्षात ठेवा, शत्रूला, त्या शत्रूमध्ये तुम्ही त्याला किती पिळलं. मी आपण उदाहरण करतो, एखादं भिजलेलं कापड जेव्हा तुम्ही पिळून काढता, त्यातून पाणी पडतं, तसं शत्रूला तुम्ही किती पिळलं त्यामुळे एक थेंब सुद्धा प्रेम पडणार नाही. तो फक्त त्या प्रीतीला घाबरतो. आणि देव प्रीती आहे. त्या शत्रूला हरवण्याचं सामर्थ्य त्या प्रीतीमध्ये आहे. जिथं प्रीती आहे तिथं भीती राहू शकत नाही. पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये 4 अध्यायाच्या 18 वचनामध्ये आम्हाला त्याबद्दल सांगितलेलं आहे. पहिल्या योहानाचं पत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे. प्रीती पूर्ण भीती घालवून देते ना. काय म्हटलेलं आहे? प्रीतीच्या ठाई भीती नसते. प्रीतीच्या ठाई भीती नसते. हा, इतकेच नव्हे, ह्या नववर्षामध्ये कचरू नका, भिवू नका, भीती ठेवू नका. इतकंच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून टाक. पूर्ण प्रीती भीती घालवून टाकते. माझ्या भावानो बहिणो, आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, कितीतरी लोक ह्या नवीन वर्षामध्ये किंवा जीवनामध्ये विजयशाली जीवन जगत नाही. याचं कारण त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं प्रेमच कळालेलं नाही. त्या प्रीतीचं, ख्रिस्ताचं प्रेम त्यांनी आपल्या हृदयामध्ये स्वीकारलेलं नाही. त्या ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये चालण्यासाठी ते तयार नाही आहेत. आज मी तुम्हाला विनंती करतो, त्या ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्या, समजून घ्या, तिच्यावर विश्वास ठेवा. ख्रिस्ताची प्रीती फक्त भावना नाही आहे. हो, प्रीती म्हटलं की आम्हाला, अरे मला भावना, मला प्रेम, काही लोकांना वाटतं ते प्रेम मला, प्रभू मला ते प्रेम वाटू दे. फास्टर, मला वाटतच नाही माझ्यावर देवबाप प्रेम करतो. मला तुमच्याबद्दल माहीत नाही, पण माझ्या जीवनामध्ये मला बऱ्याच वेळा जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आलो, प्रभूचा स्वीकार केला, त्यावेळेला त्या प्रेमाचा मला खूप अद्भुत अनुभव होता प्रियांनो. मी गाडीला किक मारायचो आणि गाडी चालवायचो, त्यावेळेस मला असं जाणीव व्हायची, मला फीलिंग व्हायचं की प्रभू माझ्या मागं बसलेला आहे. मी जरी सिंगल आणि जिथं कुठं जाऊ, परमेश्वराची उपस्थिती, त्याचं प्रेम, त्याचा अनुभव मला इतका मी गुरफुटून जायचो आणि मला ते इतकं आवडायचं. वाव वाव, दॅट वॉज अ ग्रेट टाईम. आणि मग काही दिवसांनंतर त्या भावना निघून गेल्या. मी रडायला लागलो, मी खूप रडलो. देवा म्हटलं, मला ते हवं आहे. आणि देव म्हटलं, सुधीर, हे जे 5 इंद्रियाचा अनुभव आहे ना, त्यापेक्षा माझी इच्छा आहे तू ह्या 6व्या इंद्रियावर विश्वासाने तू हे स्वीकारायला पाहिजे. बरेच लोक हे स्वीकारत नाही ना. आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ती ख्रिस्ताची प्रीती देवाच्या वचनातून तुम्ही आणि मी स्वीकारायला पाहिजे, की देव तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो. त्या प्रीतीचा उलगडा तुम्हाला दे, ती प्रीती मला समजू दे. प्रियांनो, ते प्रेम तुम्ही स्वीकारलं पाहिजे. देवाचं, ख्रिस्ताचं प्रेम तुमच्या हृदयामध्ये तुम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि ते प्रेम प्रियांनो, हे नुसती भावना नाही आहे. कदाचित तुम्हाला काही वेळ भावना मिळेल, पण अशी अपेक्षा करू नका की रोज आणि रोज तीच भावना तुम्हाला नाही मिळणार. गैरसमज आहे प्रियांनो तो. तुम्हाला विश्वास, कारण देवाचं राज्य विश्वासानेच तुमच्या जीवनात कार्य करतं. तुमच्या विश्वासाने ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात वास करावा. तुमच्या विश्वासाने ती प्रीती तुम्हाला स्वीकारायची, तुमच्या अंतःकरणामध्ये तिने राज्य करायला पाहिजे, तुमच्या हृदयात तिने राहायला पाहिजे. मी देवाला म्हटलं, देवबापा तुझं प्रेम मला प्रगट कर. आणि मग देवबापाने मला उत्पत्तीच्या पुस्तकात घेऊन गेला. म्हटलं, प्रभू उत्पत्ती पुस्तकामध्ये तुझं प्रेम, पण पहिल्या काही अध्यायांमध्ये म्हटलं तिथं मला दिसत नाही तुझं प्रेम. आणि प्रेम ज्या वेळेला मी त्या प्रीतीचा मनन करत होतो, त्या 3रा अध्यायामध्ये बेसिकली मी मनन करत होतो, जिथं आदामाने आणि हवेचं पतन झालं आणि त्या सापाने त्या ठिकाणी ते बोलणं झालं वगैरे वगैरे. आणि त्या ठिकाणी म्हटलं, इथं देवा तुझं प्रेम कुठं. आणि अचानक जेव्हा देव त्या बागेमध्ये त्यांना भेटायला आला, तिथं देवबाप मला म्हटला की सुधीर, हे ते प्रेम आहे, हे ते प्रेम. म्हटलं, प्रभू जर तुम्ही रोमकरासपत्राचा 5वा अध्याय आणि 8वं वचन वाचाल तर त्या ठिकाणी तुम्ही पापी असताना असा शब्द वापरला. वाचूया आपण ते वचन. परंतु
देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असताना काय आदाम आणि हवा हे पापी होते. देवाला माहित होतं त्यांनी पाप केलेलं. देव सर्व ज्ञानी आहे प्रियांनो, तो अद्भुत आहे. त्याचं सामर्थ्य मला सांगू द्या, देवाला तुम्हाला आणि मला काही माहीत नाही, पण देवाला 2021चं प्रत्येक वर्ष प्रत्येक जीवन माहीत आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे, तुम्ही आज काय निर्णय करता त्याच्यावर तुमचं विजय ठरलेला आहे. तुम्ही देवाचा सल्ला स्वीकारणार आहात, देवाला मिठी मारणार आहात, देवाबरोबर चालण्याचा निर्णय करणार आहात, का तुम्ही दोन्ही गोष्टी, देव पण पाहिजे जग पण पाहिजे, त्याच्यावर तुमचं यश ठरलेलं. मी तुम्हाला सांगतो, बरेचसे ख्रिस्ती लोक दोन्ही गोष्टीवर पाय ठेवून यशस्वी व्हायचा प्रयत्न करतात. थोडा देव पण घेतो आणि जगातल्या गोष्टी घेतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, जग आणि देवाला तुम्ही कधीच मिश्रण करू शकत नाही. तुम्ही प्रभूवर चाला, जगातील प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मात करणारे लोक बनणार आहात. पापी असताना, काय असताना? आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. ऐका प्रियांनो, देव त्या एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा पापी असताना भेटायला गेला. ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी ह्या जगामध्ये आम्ही पापी असताना भेटायला आला. लक्षात ठेवा, हाच मुद्दा या ठिकाणी पॉल रोमकराच्या पत्राला लिहितोय. तो म्हणतो की तुम्ही पापी असताना तुम्हाला भेटायला आला. पुढे वाचूया. तर आता हा जो पॉइंट आहे तो कधी कधी विसरून जातो आम्ही. तर आता त्याच्या रक्ताद्वारे तुम्ही धार्मिक झालेला आहात. तर किती विशेष करून त्यांनी त्याचं प्रेम सोडलं का? मी त्या आदाम आणि हवेचं बोलत होतो. तो तिथे गेला, त्यांना भेटला आणि ते पापी असताना त्यांच्यासाठी त्यांनी काम केलं. तुला नाही, मी पापी असताना देव माझ्यासाठी काम. लक्षात ठेवा, देवाचं प्रेम हेच आहे. ते पापी असताना त्यांनी सल्ला दिला, त्यांच्यासाठी तो बोलला, त्यांना शाप दिला नाही. शाप दिला तो सैतानाला दिला. तुम्ही अभ्यास करत जाऊन तुम्ही पहा, शाप सैताना दिला. आदाम म्हटलं की तुझ्यामुळे या भूमीला शाप आलेला आहे. आदामाला त्यांनी शाप दिला नाही. ही लव्ह, त्यांनी त्याला निर्माण केलं होतं प्रियांनो. तो त्याचं बाळ होतं, तो त्याचा निर्मिती होता. स्वतःच्या प्रतिमेसारखा, देवाच्या प्रतिमेसारखा आदाम होता. मग देवाने त्यांना घेतलंय, थांबा इथं. तो देवबाप गेला, त्यांनी जाऊन एक कोकरा आणला. त्या कोकराला त्यांनी वधलं. त्या कोकऱ्याचं वधल्यानं त्याचं चामडं काढलं. त्या चामड्याला त्यांनी तयार केलं. कोणासाठी? आदाम आणि हवेसाठी तयार केलं. त्यांनी शिंपी बनला तो त्यांच्यासाठी. त्यांनी त्यांच्यासाठी वस्त्र तयार केले. वाव, देवाने आदाम आणि हवेसाठी काम केलं आणि मग ते वस्त्र त्यांना घालायला दिलं आणि त्यांना म्हटलं की बाबाने आता तुम्ही ह्या बागेच्या बाहेर जा. ह्या बागेमध्ये तुम्ही राहू शकत नाही आहे, कारण ह्या बागेमध्ये काहीतरी वेगळी गोष्ट आहे. आणि मग त्याला बाहेर पाठवलं. पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही ते देवाचं प्रेम तिथं समजता, ते प्रेम तुम्हाला, तर मग तुम्ही तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. आपण देवाच्या क्रोधापासून आम्ही देव आमच्यावर रागावलेला नाहीये प्रियांनो. ही खरी गोष्ट आहे. देवाचं वचन बऱ्याच वेळा आम्ही ते स्वीकारत नाही. देवाचं प्रत्येक शब्द काय आहे? ताऊन सुलाखून केलेलं शुद्ध आहे प्रियांनो. त्यांनी यशामध्ये स्पष्ट सांगितलं की मी नोहा सांगते, जो करार केलं तुझ्या सांगते, मी तुझ्या रागवणार नाही, मी तुझ्यावर चिडणार नाही, तुला मी दटावणार नाही. तो शब्द देवा विसरला का? नाही. आम्ही तो विसरतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये ते ख्रिस्ताचं प्रेम आम्ही स्वीकारत नाही. नाही, देव माझ्यावर प्रेम करत नाही, मला वाटत नाही पास्टर, आय डोंट फील द लव्ह ऑफ. प्रियांनो, लक्षात ठेवा, देवाचं प्रेम तुम्हाला वाटो न वाटो, पण जर तुम्ही विश्वास ठेवला देवाच्या वचनावर, त्या वचनाने देव माझ्यावर प्रेम करतो, मग तुमच्यामधून त्या प्रीतीचा वाहवा वाहायला लागतं. इनफॅक्ट प्रियांनो, जर तुम्ही तुमचा नवा जन्म झालेला आहे, तर ते ख्रिस्ताचं प्रेम तुमच्या अंतःकरणात त्यांनी ओतून टाकलेलं आहे. देवाने त्याचं प्रेम तुमच्या अंतःकरणात दिलेलं आहे. रोमकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. रोमकरास पत्राचा 3रा अध्याय आणि 5वं वचन, रोम 3:5.
पण आपल्या अनितीमुळे जर देवाचे नीतिमत्व स्थापित होते. मग क्षमा करा, रोम करासपत्राचा 5वा अध्याय आणि 5वं वचन, सॉरी, व्हेरी सॉरी, रोम 5:5, 3:5 नव्हे, रोम 5:5. आणि आशा लाजवीत नाही, आणि आशा लाजवत नाही, कारण कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात माझ्या देवाच्या अंतःकरणात प्रीतीचा वर्षाव झाला आहे. देवाच्या प्रीतीचा वर्षाव, माझ्या अंतःकरणात देवाची प्रीती देऊन टाकलेली आहे. गॉड हॅज गिवन दॅट लव्ह इन माय हार्ट. आता ती प्रीती कुठेतरी दूर, तिकडं नाही, आतमध्ये शोधा. तुमच्या अंतःकरणात, तुमच्या आत्म्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही प्रियांनो कोण आहात? तुमच्या आत्म्यामध्ये यू आर नॉट अ सिम्पल पर्सन. 1/3 तुम्ही देव आहात. बायबलचं वचन सांगतं 1/3. जर आत्मा, जीव आणि शरीर जर तुमचा नवा जन्म झालेला आहे तर तुमचा 1/3 भाग जो देवाच्या स्वरूपाचा आहे. देवाची प्रीती, देवाची शांती, देवाचा आनंद, देवाची सहनशीलता, देवाची ममता, देवाचा चांगुलपणा, देवाचा विश्वासपणा, देवाचं इंद्रिय दमन, हे सर्व काही तुमच्या त्या आत्म्यामध्ये आहे. देव खुद्द त्या आत्म्यामध्ये, ख्रिस्त त्या आत्म्यामध्ये. किती लोक विश्वास ठेवतात की जो माझ्यामध्ये तो जगात असण्यापेक्षा मोठा आहे. खूप कमी लोक विश्वास ठेवतात. हा, माझ्यामध्ये हे आता ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही धार्मिक झालेला आहात. देव तुमच्यात वस्ती करतो, इम्मान्युएल. आणि 2021 मध्ये प्रवेश करत असताना त्या ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये आम्हाला प्रवेश करायचा. प्रियांनो, दिस इज व्हॉट वी हॅव टू डू इट. लव्हिंग ख्राइस्ट, लव्ह. ख्रिस्ताच्या प्रीती आम्हाला राखायचं, स्वतःला राखायचं. दुसरं कोणी आम्हाला राखणार नाहीये. मला ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये स्वतःला राखायचंय. बायबलचं वचन आम्हाला सांगतं, यहूदाचं पत्र याचा 1 अध्याय 21 वचन. यहूदाचं पत्र याचा 1 अध्याय 21 वचन. यहूदाचं पत्र याचा 1 अध्याय 21 वचन. यहूदाचं पत्र 1 अध्याय 21 वचन. सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पहा आणि आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. कोणाला राखायचंय? आपणाला, मला देवाच्या प्रीतीमध्ये राखायचंय. देवा नाही, मला देवाने प्रीतीच दिलेली नाहीये. खोटं आहे. लबाडी सैताने तुम्हाला फसवलं. देवाने त्याची प्रीती तुमच्यावर दिलेली आहे. आता तुम्हाला त्या प्रीतीमध्ये स्वतःला राखायचंय. ती प्रीती तुम्हाला समजून घ्यायची आहे. त्या प्रीतीमध्ये तुम्हाला जीवन जगायचंय. ते स्वतःला प्रीतीबद्दल शिकवायचं आहे. प्रीतीमध्ये कसं राखायचं ना, 20 वचनात सांगितलेलं आहे. तुम्ही आत्म्यात प्रार्थना करत स्वतःला विश्वासामध्ये बांधा. वाचा काय म्हटलेलं आहे. प्रियजन हो, प्रियजन हो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. स्वतःची रचना करा. पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. विश्वासावर तुम्ही बांधले जाता. आणि मग 21 वचन त्याला जोडूनच आहे. हे वचन नंतर टाकलेले, त्या ठिकाणी प्रीतीमध्ये राखा. जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, तुम्ही विश्वासात बांधले जाता. देवाची प्रीतीचा अनुभव तुम्हाला, देवाच्या प्रीतीमध्ये स्वतःला तुम्ही राखता. हा, हो. जेव्हा तुम्ही प्रभू सांगते वेळ घालता प्रियांनो, देवाला धन्यवाद द्यायला लागता. तुम्ही स्वतःला प्रीतीमध्ये राखता. बायबलचं वचन सांगतो प्रीती शिकवता येते. तिताला पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 4 वचनामध्ये वृद्ध स्त्रियांना असा आदेश दिलेला आहे की तरुण स्त्रियांना त्यांना काहीतरी शिकवायचं आहे. पहा बरं काय म्हटलेलं आहे. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या नवऱ्यावर व मुलाबाळावर प्रेम करावे. पहा, हे प्रेम करणं शिकवता येतं. हे जे प्रेम करणं आहे, तुम्ही ह्या वचनातून स्वतःला शिकवू शकता. तुम्ही स्वतःला शिकवू शकता देवाचं प्रेम. जेव्हा तुम्ही ह्या बायबलमधून देवाचं प्रेम पाहायला लागतं, तुम्ही स्वतःला शिकवता. ह्या वर्षामध्ये मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, का नाही, देवाचं प्रेम शिक. कारण देवाची इच्छा आहे तुम्ही मोर दॅन कॉन्करर असावं. विजयशाली, महाविजयी जीवन तुम्ही जगावं. महाविजयी, कॉन्करर, बियॉन्ड. कॉन्कर म्हणजे विजयापेक्षा पलीकडं असलेलं जीवन. वा, जे यहोशुवाने अनुभवलं ते तुम्ही जीवन जगावे. देवाची इच्छा आहे प्रियांनो. पण त्यासाठी बरेचसे लोक त्याचा अनुभव घेणार नाहीत कदाचित. कारण हे वचन नाही, तुला किती चांगलं पास्टर उपदेश केला, किती चांगलं. पण प्रियांनो,
जोपर्यंत तुम्ही त्या ख्रिस्ताच्या प्रीती स्वतःला राखत नाही, ख्रिस्ताच्या प्रीतीबद्दल स्वतःला शिकवत नाही, ख्रिस्ताच्या प्रीतीबद्दल प्रगट स्वतःला होत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही प्रीती सोडून देऊ शकता, तुम्ही प्रीतीला त्यागू शकता. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 2 अध्यायाच्या 4 वचनामध्ये त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने पत्र लिहिलेलं आहे. योहानाला सांगितलंय पत्र लिही, इफिस्कराच्या मंडळीला लिही, की त्यांनी आपली पहिली प्रीती सोडली आहे. असंच म्हटलं ना 2 अध्यायाचं 4 वचन. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. सोडली. कोण सोडू शकतं? जर मी पकडली तर ती मी सोडतो. पकडली होती का त्यांनी सोडली. प्रियांनो लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला प्रीतीत राखू शकता, स्वतःला प्रीती शिकवू शकता, आणि जर तुम्ही सोडू शकता तर प्रीतीला तुम्ही धरू शकता. आज तुम्हाला एवढंच सांगतो, त्या ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मुळावलेलं जीवन आम्हाला जीवन जगायचं आहे. त्या ख्रिस्ताचं प्रेम आपल्या हृदयामध्ये देवाने ओतावं, त्या ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये आम्ही जीवन जगावं, ही देवबापाची इच्छा आहे. आज एवढंच सांगून मी थांबू इच्छितो. आणि ह्या नवीन वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करत असताना मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, त्या ख्रिस्ताच्या प्रीतीला असं लिहिलेलं आहे, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल. प्रभू, त्या ख्रिस्ताची प्रीती माझ्या हृदयामध्ये येऊ दे. त्या ख्रिस्ताचं प्रेम मला समजण्यासाठी माझे डोळे उघड. मी परत एकदा तुम्हाला सांगतो, देवाने ती प्रीती तुमच्या अंतःकरणात ओतली आहे पवित्र आत्म्याद्वारे. जर तुमचा नवा जन्म झालेला आहे तर तुमच्यामध्ये देवाची प्रीती आहे. त्या प्रीतीमध्ये चालण्यासाठी, आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी निर्णय करा की प्रभू, त्या प्रीतीचा उलगडा मला होऊ दे. आणि निर्णय करूया, तुम्ही एक विजयशाली जीवन जगणार आहात. प्रभू करो प्रियांनो, तुम्ही आणि मी विजयशाली. मी आज तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो. जर तुम्ही कधीच प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकारलं नसेल तर आज त्या देवाचं प्रेम तुमच्या जीवनात तुम्ही स्वीकारू शकता. माझ्या मागं तुम्ही प्रार्थना करू शकता आणि कबूल करू शकता. एक छोटीशी प्रार्थना तुम्हाला नवा जन्म देणार आहे. स्वर्गीय पित्या, मी जन्मता पापी आहे. माझ्या पापासाठी येशू वधस्तंभावर मेला. तो मेला एवढंच नव्हे तर त्याला पुरण्यात आलं, तिसरी मरणातून जिवंत झाला. आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्या अंतःकरणात मी स्वीकारतो आणि कबूल करतो, येशू माझा प्रभू आहे. आणि देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केलं, असा विश्वास माझ्या अंतःकरणात मी ठेवतो. देवबापा, तुझं प्रीती मी आज माझ्या हृदयात स्वीकारतो, येशूच्या नावामध्ये, आमेन. जर तुम्ही ही प्रार्थना केली आहे प्रियांनो, तर ख्रिस्ताचं प्रेम तुमच्या हृदयात आहे, तुमचं नवा जन्म झालेला आहे. कृपया नवा करार वाचा, प्रार्थना करा, प्रभूमध्ये तुम्हाला प्रभू सहाय्य करो. स्वर्गीय पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो ह्या प्रत्येक भावा बहिणीसाठी ज्यांनी हे वचन स्वीकारलेलं आहे. तर प्रत्येकाच्या हृदयात आणि जीवनामध्ये तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य उतरून येऊ दे पित्या. प्रभुदेवप्पा, हे 2021 हे वर्ष ना एक आशीर्वादाचं, महाविजयाचं असेल, कारण त्यांना ख्रिस्ताच्या प्रीतीचा उलगडा झाला असेल. प्रभू, आम्ही आज मागतो, विनंती करतो की त्या प्रीतीमध्ये चालण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर आणि कृपा दे. तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने जीवन जगण्यास त्यांना सहाय्य कर. तुला धन्यवाद दे, स्तुती करत प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. गॉड ब्लेस यू. थँक्यू.